some property, that is electrical property, mechanical property, magnetic property, chemical properties, and physical property. So first property is the electrical property, and it is very important for us because we are electrical engineering. Yes or no? We are electrical engineers, so we have to learn the electrical property in very deep. Yes. सो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, जेव्हा आपण कुठलं मटेरियल आपण बाय करतो किंवा आपण कुठलंही मटेरियल डिझाईन करतो, तर हे प्रॉपर्टी का महत्वाचे असतात? बिकॉज जर आपल्याला प्रॉपर्टीज माहिती नसतील तर आपण त्याला कुठल्या गोष्टीमध्ये यूज केलं पाहिजेत आणि त्याचे कुठले व्हेरियस ऍप्लिकेशन आहेत आणि आपण त्या मटेरियलला किती डिफरंट वेनी यूज करू शकतो हे आपल्याला समजणारच नाही. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही मटेरियलच्या प्रॉपर्टीज समजणं खूप गरजेचे आहेत. सो first of all we have to learn the electrical properties of material. मग आता ह्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी नेमकं काय आहे, कशासाठी आपण इलेक्ट्रिकल, व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ एनी मटेरियल विच इज हॅव्हिंग द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. यस और नो? ही जी प्रॉपर्टी आहेत इलेक्ट्रिकलच्या त्या काय करणार आहेत? आता इलेक्ट्रिकल रिगार्डिंग एकच थिंग असते. जर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी मीन्स व्हॉट, इट इज हॅव्हिंग सम ॲबिलिटी दॅट इज टू परमिट दॅट, त्याला घेण्याचं किंवा रेजिस्ट करू शकतो तो इलेक्ट्रिकल करंटना, तीच इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी असणार आहे. मग ह्याच्या रिगार्डिंग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज पडतात की तो एकतर रेजिस्ट करेल कुठल्या तरी गोष्टीला, दॅट इज द इलेक्ट्रिसिटी, और इट शुड बी परमिट द इलेक्ट्रिसिटी. देर आर सम क्लासिफिकेशन रिगार्डिंग दिस इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. मग ह्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी मध्ये सुद्धा त्याचे काही क्लासिफिकेशन म्हणण्यापेक्षा काही प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रिकलच्या अंडर. मग फर्स्ट वन इज दॅट रेझिस्टिव्हिटी. मग रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? अगेन आय विल शो द स्क्रीन. मी तुमच्यासाठी एक पीपीटी बनवलेली आहे, पहिले मी तुम्हाला ती शेअर करते. ओके, सो लुक ॲट हिअर. So basically we have to learn the 5 property. What are the 5 property? First one is electrical properties, second one is mechanical property, third one is magnetic property, fourth one is chemical property. हॅलो, आवाज येतोय का माझा? येस मॅम. येस मॅम. बोला, कारण कसं आहे नेटवर्क इश्यू मुळे मलाच समजत नाही की मी लेफ्ट झालीये का तुम्ही आहात की नाही हे कळत. गुगल मीट मधून बाहेर वगैरे पडलीये का? ओके, सो जेव्हा पण क्वेश्चन विचारेल किंवा जस्ट इंटिमेट करेल तुम्हाला तर तुम्ही मला इंटिमेशन देत जावा. ओके, सो first property is the electrical property. In electrical property, what is mean by the electrical property? Electrical property of any material, it is nothing but that ability of that particular material to permit or resist the flow of electricity. Yes or no? आपला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मेन इम्पॉर्टंट थिंग इज इलेक्ट्रिसिटी. आणि जर तो इलेक्ट्रिकल मटेरियलच्या रिगार्डिंग आपण बोलत असतो तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक तर तो मटेरियल इलेक्ट्रिसिटी कॅरी करेल किंवा इलेक्ट्रिसिटीला रेजिस्ट करेल. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज रिगार्डिंग टू द इलेक्ट्रिकल थिंग? सो फर्स्ट वन इज अ रेजिस्टिव्हिटी, second one is the conductivity, third one is the temperature coefficient of resistance, fourth one is dielectric strength, fifth one is thermoelectricity, and sixth one is other electrical property. So one by one we have to start the learning. So what is mean the first property? That is to be resistivity. आता तुम्ही BEE ला resistivity शिकलात की नाही? BEE शिकलात ना FY ला का SY ला? हा, मग काय आहे रेझिस्टिव्हिटी म्हणजे? रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय द रेझिस्टिव्हिटी?
एकालाही माहिती नाही का रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? ओके, आता मी सांगते, पण इथून पुढे कुठल्याही टीचरनी विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला रेझिस्टन्स माहितीये का? रेझिस्टन्स म्हणजे काय? येस ऑर नो? Yes, काय ma'am. रेझिस्टन्स म्हणजे? Opposition offered by a material. Opposition upward by material or the flow of current? Flow of electrons. Flow of Yeah, electrons is by nothing a but material to a flow of electron. Very good. So it is electron is nothing but the flow of current. Yes or no? So the resistivity is not differ from the resistance. Resistance and resistivity are similar to each other. So resistivity, it is an electrical property of material due to which it resists the flow of electrical current through it. रेझिस्टिव्हिटी इज नथिंग बट अशी ही इलेक्ट्रिकल मटेरियलची प्रॉपर्टी आहे जो तो काय करतो, तो आपल्या इलेक्ट्रिकल करंटला फ्लो होण्यापासून काय करतो, अपोज करतो. He oppose the flow of current through the any material. It is nothing but the resistivity of any material. मग कुठल्याही इलेक्ट्रिकल मटेरियल मध्ये रेझिस्टिव्हिटी ही ऑलवेज प्रेझेंट असते बिकॉज इट ऑलवेज अपोजिंग द फ्लो ऑफ करंट. Some electrical conductor are the bad. We say that its resistance is higher. Why we say that the copper is having the lower resistivity than the aluminum? That is mean that त्याच्यामधून जो करंट फ्लो होतोय त्याचा जो रेझिस्टिव्हिटी आहे ती लोअर आहे. याचा अर्थ त्यातून जो करंट फ्लो होतोय इट शुड बी द हायर करंट. येस और नो? मग आपण त्या मटेरियल मधून त्याच्यावरून ओळखतो की कुणाची रेझिस्टिव्हिटी कमी आहे, कुणाची जास्त आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला रेझिस्टिव्हिटी पार्ट लर्न करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही इलेक्ट्रिकल मटेरियलची रेझिस्टिव्हिटी माहित असणं आणि त्याला आयडेंटिफाय करणं हे खूप गरजेचं आहे. जर आपल्याला रेझिस्टिव्हिटीच माहिती नसेल, दॅट इज विच वन इज द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे ना? जर आपल्याला प्रत्येक कंडक्टरची रेझिस्टिव्हिटीच आयडेंटिफाय नाही करता आली तर वी कॅन यूज द बॅड कंडक्टर ऑल्सो. आपण तिथे बॅड कंडक्टर पण यूज करू शकतो जर आपल्याला रेझिस्टिव्हिटीच माहिती नसेल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, वी हॅव्हिंग द लॉस ऑफ एनर्जी. तिथे लॉस ऑफ एनर्जी होणार आहे. So that's why we have to know the resistivity. So resistivity is nothing but the opposition which is to be upward to the flow of current. Okay, फ्लो ऑफ करंटला कुठल्याही मटेरियल मधून जे अपोजिशन ऑकर होतं त्याला आपण काय म्हणतो, रेझिस्टिव्हिटी. मग जी रेझिस्टिव्हिटी आहे बेसिकली ती कशाने डिनोट करतात? सो इट इज डिनोटेड बाय आर ओनली. रेझिस्टिव्हिटी पण आर नीच डिनोट करतात अँड इट्स फॉर्म्युला मस्ट बी आर इज इक्वल टू रो एल बाय ए. Okay, so rho is nothing but the resistivity, L is the length, A is the area and R is the resistance. Resistivity is denoted by rho. Okay, rho कसा काढतात माहिती तुम्हाला? आपले जे इंग्लिश मराठीतले 9 असतात माहिती, मराठी मधले 9 त्या टाइप मध्ये आपण रेझिस्टिव्हिटी डिनोट करतो. ओके, सो फर्स्ट part of the electrical property is the resistivity. Next thing is that conductivity. What is mean by the conductivity? Conductivity हा पार्ट झाला असेल BEE ला. Yes or no? कंडक्टिव्हिटी हा पार्ट झालेला आहे का? Yes, ma'am. काय आहे कंडक्टिव्हिटी म्हणजे? कंडक्टिव्हिटी इन शॉर्ट आपल्याला असं म्हणायला पाहिजे, कंडक्ट म्हणजे काय? इन शॉर्ट तो आपला करंटला कंडक्ट करतोय त्या मटेरियल मधून. सो कंडक्टिव्हिटी इज बेसिकली डिनोटेड बाय द कॅपिटल G अँड इट इज द रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? जर रेझिस्टिव्हिटी अपोज करतीये फ्लो ऑफ करंटला तर कंडक्टिव्हिटी त्याला काय करणार आहे, अपोज करणार आहे का? तर नाही. इट विल अलाउ द फ्लो ऑफ करंट थ्रू द एनी मटेरियल. That is called as a conductivity of that material. That's why we say that the copper has the greater conductivity than the aluminum. Why we say that copper has the greater conductivity than the aluminum? Because it carry the larger current than the aluminum. So the conductivity is nothing but the ability of that particular material to carry the current through it. Okay,
त्या मटेरियल मधून करंट कॅरी करण्याची जी ऍबिलिटी असते त्या मटेरियलची त्याला आपण बोलतो कंडक्टिव्हिटी. ओके, सो मला सांगा, मी जर तुम्हाला दोन मटेरियल दिलं, दॅट इज टू बी वन ऑफ द मटेरियल इज कॉपरच घ्या, वन ऑफ द मटेरियल्स कॉपर अँड अदर वन इज दॅट वूड, तर मग कुणाची कंडक्टिव्हिटी चांगली आहे? कॉपर आहे. वूडची कंडक्टिव्हिटी अवेलेबल असणार आहे का? आता मला सांगा, रेझिस्टिव्हिटी कुणाची जास्त असणार आहे, वूड की कॉपर? वूड. Very good. So conductivity is basically denoted by the capital G and its formula must be 1 by rho. Rho is nothing but resistivity and 1 by rho means reciprocal of resistivity. Okay, reciprocal म्हणजे त्याचा अपोजिट करायचं. 1 by rho is the रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. सो जर रेझिस्टिव्हिटी कमी असेल तरच त्या मटेरियलची कंडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? अपोजिशन. जर अपोजिशन कमी असेल याचाच अर्थ तिथून ते करंट जो फ्लो होतोय कंडक्टर मधून तो स्मूथली फ्लो होईल. देअर इज अ नो अपोजिशन अकॉर टू दॅट पर्टिक्युलर करंट इन दॅट पर्टिक्युलर मटेरियल. ओके, सो दिस इज कॉल्ड एज ए कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी जी आहे मटेरियल मध्ये त्याला मला सांगा, आता फॉर एक्झाम्पल कंडक्टिव्हिटी जर एखाद्या मटेरियलची जास्त असेल तर त्याचा रेझिस्टन्स कसा असला पाहिजे? लो. कमी असला पाहिजे. सो द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिकल मटेरियल विच अलाव टू फ्लो द करंट through that any material very easily. Okay, so it will provide the path to that particular current. It's very smoothly. तिथे कुठल्याही प्रकारचे अडथळे किंवा अडचण नसणार आहे, त्याला अपोजिशन नसणार आहे. So this called as a conductivity and it will denoted by the capital G and it is formula must be reciprocal of resistivity. Clear आहे? कंडक्टिव्हिटी क्लिअर झालेली आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so next third point of our electrical property is temperature coefficient of resistance. What is mean by the temperature coefficient of a resistance? आता तुम्ही बघितलं असेल, आपण पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक लर्न करतानाच बघितलं होतं की काही मटेरियलचं टेम्परेचर वाढवलं. हा बोलणार आहे. आता कोणत्या पण आपण मटेरियलचं हे टेम्परेचर वाढवलं तर रेझिस्टिव्हिटी वाढते त्याची. वाढते. ओके, सो बरोबर बोलला तो. काही मटेरियलचं असतं, सम ऑफ द आय थिंक सो सेमी कंडक्टर मटेरियलच्या बाबतीतच ही केस आहे की काही असे मटेरियल जे आहेत की त्यांचं टेम्परेचर जर वाढवलं तर त्यांच्या रेझिस्टिव्हिटी मध्ये सुद्धा व्हॅरिएशन ऑकर्स होतात. मग त्याच्या रेझिस्टिव्हिटी मध्ये व्हॅरिएशन झाले तर त्यानुसार त्या कंडक्टर मध्ये सुद्धा त्याचं पण काय म्हणतात चेंजेस होतात. फॉर एक्झाम्पल आपण त्या दिवशी पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक लर्न करत होतो, फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण लर्न करत होतो. वी सी दॅट इफ आय इन्क्रीजेस द टेम्परेचर अबाव द क्युरी पॉइंट, जर मी माझं टेम्परेचर क्युरी पॉइंटच्या अबाव लेवलला नेलं तर जे पॅरामॅग्नेटिक मटेरियल होता तो अल्टिमेटली त्याचं स्टेटस चेंज करत होता. तो पॅरामॅग्नेटिक मटेरियल तो डायमॅग्नेटिक बनत होता आणि जो फेरोमॅग्नेटिक मटेरियल होता त्याचं जर टेम्परेचर मी एका पर्टिक्युलर लेवलच्या वरती नेलं, क्युरी पॉइंटच्या वरती, तर तो सुद्धा फेरोमॅग्नेटिक मटेरियल सुद्धा पॅरामध्ये कन्वर्ट होत होता. मग तुम्हाला एक ऑब्झर्व झालं का, म्हणजे फेरो इज द बेस्ट, इट हॅव्हिंग दी लार्जेस्ट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस थ्रू इट, म्हणजे तो एक बेस्ट कंडक्टर म्हटलं तरी चालेल, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मधला. So it carry the number of lines of forces, but when we increases the temperature above some level, जेव्हा आपण त्याचे टेम्परेचर above some level increase केलं त्यांनी त्याची जी कंडक्ट करण्याची स्ट्रेंथ आहे ती त्याची काय झाली, कमी झाली की नाही राजांनो? तो कुठे होता? तो फेरो मध्ये होता आणि तो पॅरा मध्ये आला. येस ऑर नो? बरोबर आहे. त्याच कम्पॅरिझनला तुम्ही पॅराचं बघितलं तर पॅरामॅग्नेटिकचं जेव्हा एक टेम्परेचर आपण एका क्युरी पॉइंट वरती नेलं तर इट विल अगेन चेंजेस इज स्टेट अँड इट विल डिक्रीज टू द डायमॅग्नेटिक, म्हणजे तो सुद्धा त्याचं स्टेट जे होतं ते डिक्रीज करून तो डायमॅग्नेटिकला आला. याचा अर्थ त्याच्यामध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ज्या काही फ्लो होत होत्या त्याला अपोजिशन अकॉर्ड झालं. इन शॉर्ट त्याची रेझिस्टिव्हिटी इन्क्रीज झाली. येस ऑर नो?
समजताय? त्याच्यामुळेच तर तो त्याची लेवल डिक्रीज करतोय. जर त्याला इन्क्रीज व्हायचं असतं याचा अर्थ त्याची रेझिस्टिव्हिटी कमी होत गेली असती आणि तिथे कुठल्याही प्रकारचं अपोजिशन नसतं. आता त्याची लेवल डिक्रीज होतीये, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फ्लो होण्याची जी लेवल होती ती डिक्रीज झालेली आहे. याचा अर्थ तिथे जी रेझिस्टिव्हिटी आहे ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. येस और नो? बरोबर बोलतेय की नाही? समजतंय का तुम्हाला? So the temperature coefficient of a resistor, it is usually employed to specify the variation of resistivity with the temperature. मग हे जे टेम्परेचर कोइफिशियंट आहे हा एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे मटेरियल मध्ये, इलेक्ट्रिकल मटेरियल मध्ये. दॅट इज टू बी इफ वी इन्क्रीजेस द टेम्परेचर देन व्हॉट हॅपन विथ द रेझिस्टिव्हिटी. So that's why we have to take this point, temperature coefficient of resistor. So it is usually employed to specify the variation of resistivity with the temperature. रेझिस्टिव्हिटी वरती काय फरक पडतोय टेम्परेचर वाढल्यानंतर हे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण आपली ही जी प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिकल मटेरियल मध्ये ही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, समजतंय? सो बेसिकली ही जी रेझिस्टिव्हिटी आहे, सॉरी टेम्परेचर कोइफिशियंट आहे ते आयडेंटिफाय करण्याचा एक फॉर्म्युला आहे. बघते इथे मी तुम्हाला नोट डाऊन करता येते का? वेट ए मिनिट, आय जस्ट हॅव टू. हा ओके, दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसतेय? येस मॅम. Yes, ma'am. सो टेम्परेचर कोइफिशियंट आयडेंटिफाय करण्याचा फॉर्म्युला आहे अल्फा टी इज इक्वल टू व्हॉट हॅपन टू इट्स Wait a minute. इथे बघा, थांबा, इथे काहीतरी वेगळंच होत आहे. माझी स्लाइड खराब झाली. ओके, स्क्रीन दिसतेय ना? येस मॅम. येस मॅम. ओके, सो अल्फा टी इज इक्वल टू रो मायनस रो झिरो डिवायडेड बाय रो झिरो multiply by 1 upon T minus T0. So this is the formula for temperature coefficient of resistance. So rho is the nothing but the resistivity of temperature. म्हणजे जेव्हा तो मटेरियल आपला नॉर्मल कंडिशनला असेल तेव्हाच टेम्परेचर म्हणजे रो. त्यावेळेची रेझिस्टिव्हिटी त्या मटेरियलची इट इज नथिंग बट द रो. रो झिरो म्हणजे काय? जेव्हा आपण त्या मटेरियलचं टेम्परेचर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला एक्सीड करू तेव्हा त्या मटेरियलची असणारी रेझिस्टिव्हिटी इट इज नथिंग बट द रो झिरो. व्हॉट इज मीन बाय द टी? टी इज द नॉर्मल टेम्परेचर. जेव्हा आपला सबस्टन्स किंवा जो मटेरियल आपला नॉर्मल कंडिशनला असेल तेव्हाच त्याचं टेम्परेचर दॅट इज टू बी द अँबियंट टेम्परेचर. अँड T0 इज द नथिंग बट व्हेन वी इन्क्रीज दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर ऑफ दॅट मटेरियल दॅट टेम्परेचर इज द T0. ओके, जे एक्सीड झालेलं टेम्परेचर असेल इट इज denoted by the T0. Rho zero is the resistivity when we increases the temperature of that material, and rho is the nothing but the resistivity of that material under the normal condition. Clear झालेला आहे? Yes or no? So Yes, rho ma'am. it is given by the temperature coefficient of resistance. हा त्याचा फॉर्म्युला आहे. अल्फा टी इज इक्वल टू रो मायनस रो झिरो डिवायडेड बाय रो झिरो मल्टिप्लाय बाय 1 अपॉन टी मायनस T0. या फॉर्म्युला थ्रू आपण काय करतो, त्याची जी रेझिस्टिव्हिटी आहे ती कॅल्क्युलेट करतो. ओके, सो या फॉर्म्युला मधून आपण काय करतो, बेसिकली त्या मटेरियलची किंवा त्या सबस्टन्सची जी रेझिस्टिव्हिटी आहे आफ्टर द बियॉन्ड सम टेम्परेचर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील की आधीचं टेम्परेचर, नंतरचं टेम्परेचर किंवा आधीची रेझिस्टिव्हिटी आणि नंतरची रेझिस्टिव्हिटी, या चारही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण इझिली त्या मटेरियलचं टेम्परेचर कोइफिशियंट आयडेंटिफाय करू शकतो. ओके, समजतंय? कळतंय का? ओके, सो लास्ट जो पॉइंट होता आपला दॅट इज टू बी द थर्मो डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आपली जी लास्ट प्रॉपर्टी होती इट इज टू बी द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. तर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय बाळांनो?
डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय? आता हा पॉइंट तुम्हाला ऑब्विसली झाला असणार आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय? काय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ? बोला. आवाज येतोय माझा? हॅलो. येस मॅम. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ बद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी नसते. इलेक्ट्रिसिटी नसते. अजून कोण सांगेल? डायलेक्ट मला सांगा, जर तुमच्या हातात मी केबल दिली आणि त्या केबल वरचं जे रबर आहे ना, म्हणजे कव्हर आहे ना, कव्हर जे ब्लॅक कव्हर असतं किंवा काय, मग मला सांगा ते करंट पास करतं का त्याच्यातून? हा बोल ना मला. बोल वैष्णवी. इन्सुलेटिंग मटेरियलची इलेक्ट्रिक स्ट्रेंथ. व्हेरी गुड वैष्णवी. अजून कोण सांगेल? Dielectric strength means what? It is the insulating capacity of any materials against the high voltage. Insulating capacity म्हणजे काय की तुमचा जो मटेरियल तुम्ही यूज करताय तो तुमच्या कंडक्टरला व्हॉटेवर, तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल मी केबल दिली, जर मी आता जस्ट एक्झाम्पल म्हटलं की तुमच्या जर हातात मी केबल दिली आणि त्याच्यातून करंट पास होतोय, बट यू डोंट गेटिंग एनी शॉक. वाय इट इज सो? का तर ते काय केलं केबलनी, ते जो करंट आहे तो त्याची जी प्रॉपर्टी आहे, इट विल इन्सुलेट दॅट पर्टिक्युलर करंट. तो स्वतःमधून तो करंट कुठलाही करंट पास करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचा शॉक लागत नाही. इट इज नथिंग बट दॅट पर्टिक्युलर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जो तुमच्या कंडक्टर वायरला आणि पर्टिक्युलर थिंगला जो इन्सुलेट करण्याचं काम करतो, दॅट इज हॅव्हिंग दॅट इन्सुलेटिंग प्रॉपर्टी ऑफ दॅट मटेरियल इज नोन ॲज अ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. मग ती त्याची इन्सुलेट करण्याची जी कॅपॅसिटी आहे अगेन्स्ट द हाय व्होल्टेज, इलेक्ट्रिक स्ट्रेंथ. समजतंय का? ह्याला म्हणतात डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. मग ते प्रोटेक्शन करणं, हे प्रोटेक्शन वगैरे कशामुळे पॉसिबल होतं? जेव्हा त्या मटेरियलची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असेल तेव्हा त्याला आपण बोलतो की तो मटेरियल इन्सुलेटिंग मटेरियल आहे. मग आता मी तुम्हाला म्हणते रबरचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी असणार आहे का जास्त असणार आहे? किंवा मिका, पेपर, हे जे काही मटेरियल्स आहेत त्यांची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशी असणार आहे बाळांनो? कमी असणार आहे का जास्त? ऑब्विसली जास्त, बिकॉज दिस मटेरियल्स आर हॅव्हिंग दी अपोजिशन टू द, और वी से दॅट मेक स्ट्रॉंगेस्ट ऑब्स्टॅकल्स टू दॅट फ्लो ऑफ करंट. तो एक प्रकारचा ऑब्स्टॅकल बनून राहतो फ्लो ऑफ करंटला, त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा करंट फ्लोच होत नाही. येस और नो? तो एक प्रकारचा आपल्याला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो. दॅट इज मीन दॅट इट हॅव्हिंग दी हायर इन्सुलेटिंग कॅपॅसिटी. येस और नो? बरोबर आहे. आपण लास्ट बघितलं होतं कंडक्टर, सेमी कंडक्टर अँड इन्सुलेटर. इन्सुलेटर तेच करतो ना, इट अवॉइड द फ्लो ऑफ करंट और अपोजेस द फ्लो ऑफ करंट. सिमिलरली द इन्सुलेटिंग मटेरियल अपोजेस द फ्लो ऑफ करंट. इट डज नॉट कॅरी एनी करंट थ्रू इट. तो कोणताही करंट त्यातून कॅरी करत नाही. मीन्स त्याची जी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते ती कशी असते? जास्त असते. सो मटेरियल हॅव्हिंग द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ can withstand sufficiently against the high voltage. समजतंय? ज्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जास्त असेल ना, तो हाय व्होल्टेजच्या अगेन्स्ट इझिली कॅरी करू शकतो किंवा तो विथस्टँड करू शकतो विदाउट एनी क्रॅक, डॅमेज, एनिथिंग. ओके, समजतंय? म्हणून तर आपण जे वायरमॅन वगैरे जे असतात, जे वर्कर्स असतात, लाईव्हमेन्सवर काम करत असतात, त्यांचे जे हँड ग्लोव्ज असतात ते कशाचे बनलेले असतात? रबर मटेरियलचे बनलेले असतात. बिकॉज इट हॅव्हिंग द हायर इन्सुलेटिंग प्रॉपर्टी, दॅट इज it having the higher dielectric strength. Okay, so it can easily withstand against the higher voltage. समजतंय? कळतंय का? त्यांना शॉक लागू नये किंवा ते प्रोटेक्टेड राहावे. क्लिअर होतंय? येस मॅम. Yes, ma'am. ओके.
So this is nothing but the dielectric strength. And last property is the thermoelectricity. आता हे thermoelectricity हे नवीनच ऐकलं असेल, आतापर्यंत थर्मोइलेक्ट्रिसिटी ऐकलं नसेल कुठेच. जेव्हा आपण बोलू की डिसिमिलर मेटल जेव्हा जॉईंट होतात एकमेकांना आणि त्यांच्यामधून जी हीट क्रिएट होते, मग ते जे स्मॉल हीट इज नथिंग बट द व्होल्टेज. येस ऑर नो? मग ते जे स्मॉल अमाऊंट ऑफ व्होल्टेज आहे, मग त्या व्होल्टेजला आपण बोलतो की थर्मो इलेक्ट्रिसिटी. मग जेव्हा पण कोणते पण दोन डिसिमिलर मेटल जॉईंट होतील, मग तुम्ही थर्मोकपल इफेक्ट वगैरे ऐकला असेल, ऐकलाय का कधी? मग थर्मोकपल इफेक्ट मध्ये काय होतं की दोन वेगवेगळे मटेरियल एकत्र जॉईंट केले जातात किंवा ते एकमेकांना चिटकवले जातात. मग त्याच्यामध्ये जी हीट क्रिएट होते ते त्यांना जॉईन करण्याला थर्मोकपलिंग म्हणतात. पण त्या दरम्यान तिथे जी हीट क्रिएट होते, हीट इज नथिंग बट तिथे जे स्मॉल अमाऊंट ऑफ व्होल्टेज जनरेट होतं, इट शुड बी इन अ मिली व्होल्ट रेंज. मग ते जे व्होल्टेज आहे त्याला म्हणतात थर्मो इलेक्ट्रिसिटी. मग कोणतेही आपण जेव्हा दोन मटेरियल एकत्र जॉईन करत असू किंवा त्याला कॉम्प्रेशन प्रोव्हाइड करत असू, लाईक आपण आता बघितलं होतं कंपोजिट मटेरियल. आपण काय करतो, कंपोजिट मटेरियलला दोन डिफरंट टाइप ऑफ मटेरियल दॅट इज विच इज हॅव्हिंग द डिफरंट प्रॉपर्टीज, डिफरंट ऍप्लिकेशन, असे काही मटेरियल आपण एकत्र आणतो आणि जॉईन करतो किंवा कॉम्प्रेस करतो. मग अशा वेळेला त्यांची थर्मो इलेक्ट्रिसिटी माहीत असणं खूप गरजेचं आहे. वाय इट इज सो? बिकॉज इट इज हॅव्हिंग द हायर रेंज ऑफ द व्होल्टेज. म्हणजे त्या कपलिंग दौरान किंवा त्या कंपोजिशनच्या दौरान जर तिथे जास्त प्रमाणात हायर व्होल्टेज जर जनरेट झालं, इट विल बी डेंजरस फॉर अस. येस ऑर नो? मग त्यासाठी आपल्याला त्याची थर्मो इलेक्ट्रिसिटी माहीत असणं गरजेचं आहे. सो थर्मो इलेक्ट्रिसिटी इफेक्ट हा आपल्याला आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. सो थर्मो इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट if we join the two dissimilar metal and this junction is then heated, a small amount of voltage like a millivolt range is produced and this is known as a thermoelectric effect. Okay? ओके, माझा आवाज ब्रेक झाला होता का राजांनो? हो मॅडम. ओके, सो अगेन आय विल जस्ट रिपीट इट. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ क्लिअर झालेला आहे. ओके, सो थर्मो इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट जेव्हा पण आपण दोन मटेरियल, दोन डिफरंट प्रॉपर्टीजचे मटेरियल किंवा ऍप्लिकेशनचे मटेरियल जेव्हा एकत्र आणतो, लाईक आपल्याला जर कंपोजिट मटेरियल बनवायचं असेल तर ह्या वेळेला आपल्याला ही जी प्रॉपर्टी आहे थर्मो इलेक्ट्रिसिटीची ही खूप इम्पॉर्टंट असते. बिकॉज काय, जर ते व्होल्टेज जे तिथे प्रोड्यूस होतं जेव्हा दोन जंक्शन एकत्र जॉईन केले जातात किंवा दोन मटेरियल जेव्हा एकत्र जॉईन केले जातात, तेव्हा तिथे होणारी हीट, तिथे जनरेट होणारं व्होल्टेज ही खूप जास्त प्रमाणात असेल तर इट विल डेंजरस फॉर अस. सो दॅट्स वाय द थर्मो इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग द कंपोजिट मटेरियल. सो बघा, थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय इन शॉर्ट, इफ वी जॉईन द टू डिसिमिलर मेटल अँड दिस जंक्शन इज हिटेड, a small amount of voltage in the range of millivolt is produced and this effect is known as a thermoelectricity. मग तुम्ही थर्मोकपलिंगच्या वेळेला वगैरे बघितलं असेल, थर्मोकपलिंग ऑपरेशन, त्यावेळेला दोन डिसिमिलर मेटल्स जे आहेत ते एकत्र आणले जातात, जॉईन केले जातात आणि त्यांच्या जंक्शन मध्ये जी हीट प्रोड्यूस होते, इट इज हॅव्हिंग द रेंज इन सम मिली वोल्ट वगैरे याच्या रेंज मध्ये असते. 8 मिली वोल्ट, 7 मिली वोल्ट, 5 मिली वोल्ट. ती जी रेंज आहे ती एक्सीड होऊ नये किंवा ती त्या लिमिट मध्ये आहे का हे बघण्यासाठी आपल्याला थर्मो इलेक्ट्रिसिटी इफेक्ट प्रॉपर्टी ही खूप महत्वाची. क्लिअर झालेलं आहे थर्मो इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टी. जेव्हा आपण कुठलेही दोन डिसिमिलर मेटल जॉईन करतो त्यावेळेला तिथे जी हीट प्रोड्यूस होते, त्या हीटला किंवा त्या व्होल्टेजला आपण काय म्हणतो, थर्मो इलेक्ट्रिसिटी. क्लिअर आहे? येस ऑर नो? Yes, ma'am.
Yes, ma'am. And the other electrical properties are like electrochemical properties, electrophysical property, electromechanical. आता जी इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टीज आहे ती मोस्ट ऑफ द आपली ज्या स्टोरेज बॅटरी वगैरे आहेत आपण स्टोअर करतो बॅटरी त्या ठिकाणी इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टी आपल्याला उपयोगाला येते. जी इलेक्ट्रोफिजिकल प्रॉपर्टी आहे जे आपले कॉन्टॅक्ट वगैरे असतात इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी ही इलेक्ट्रोफिजिकल प्रॉपर्टी उपयोगाला येते. इलेक्ट्रोमेकॅनिकल जी प्रॉपर्टी येते रडार्स वगैरे असतात पाण्याखालचे त्या ठिकाणी इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रॉपर्टी तिथे उपयोगाला येते. मग ह्या काही इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत ऑदर मध्ये. सो व्हॉट आर द प्रॉपर्टी? फर्स्ट वन इज द रेझिस्टिव्हिटी, सेकंड वन इज दॅट कंडक्टिव्हिटी, third one is that temperature coefficient of resistance, fourth one is thermoelectricity, and fifth one is other mechanical properties, and last is dielectric strength. Clear झालेला आहे त्या property. Resistivity is means what? It is the opposition to the flow of current through the any material and it is denoted by the rho. R is equal to rho L by A. Yes. What is mean by the conductivity? Conductivity is the nothing but the conduction, or it is the ability of any material to carry the current through it. Yes or no? And it is denoted by capital G and it is the reciprocal of resistivity. Okay? समजतंय का? What is mean by the temperature coefficient of resistance? Basically, it is the showing the variation of resistivity with the temperature, and it is given by the formula alpha T is equal to rho minus rho 0 divided by rho 0 multiplied by 1 upon T minus T0. Rho is the resistivity of that material when it is in a constant or ambient temperature. What is mean by the rho 0? Rho 0 is the nothing but the resistivity of that material when it will get heated or it will having the higher temperature. What is mean by the T0? It is the normal or ambient temperature of that material. And the T0 is the exit temperature of the material. So this is the temperature. कुठली? Thermoelectricity. Thermoelectricity मध्ये काय होतं? When we having the two dissimilar metal and when these metal are get joined and the junction having the heated junction तिच्या इथे काय होतं? मॅम व्हॉइस ब्रेक होतोय. मॅम आवाज नाही येत. कोणाला आवाज येतोय? आवाज येतो आता येतोय? व्हॉइस ब्रेक हो. आता येतोय ना? ओके. अगेन मी जस्ट हॅव टू रिवाइज इट. लास्ट प्रॉपर्टी पर्यंत ऐकू आलं होतं ना की तिथूनच ब्रेक झाला? अदर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऐकू आल्या होता का? अरे माझा आवाज येत नाही का अजून पण?
आल्या होत्या ना. ओके, जस्ट वी रिवाइज द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी वन्स अगेन. सो इन इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी देर आर बेसिकली is given by the rho नी तो डिनोट केलं जातं रेझिस्टिव्हिटी and its formula मॅडम must be आता पण गेलेला व्हॉइस तुमचा ब्रेक झालेला आता. मॅडम आवाज range. आता येतोय. हो हो आता येतोय. Okay, so once again we just have to revise the electrical properties. First काय होती resistivity, right? Resistivity म्हणजे काय? It is the opposition to the flow of current, yes or no? In any material, कुठल्याही मटेरियल मधून फ्लो ऑफ करंटला अपोज करणारी प्रॉपर्टी म्हणजे रेझिस्टिव्हिटी. सो इट इज बेसिकली डिनोटेड बाय रो नी रेझिस्टिव्हिटी डिनोट केली जाते आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? आर. मॅडम व्हॉइस गेला. कुठे? ओके, आता आवाज येतोय माझा व्यवस्थित? येस मॅम. येस मॅम. नेटवर्क Yes, ma'am. खूप येतोय. ओके, जस्ट रिवाइज वन्स अगेन. First property of electrical is resistivity. Resistivity is the property which opposes the flow of current through any material. कुठल्याही मटेरियल मधून फ्लो ऑफ करंटला अपोज करणारी प्रॉपर्टी आहे रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी बेसिकली कशाने आपण डिनोट करतो? रो नी. आणि त्याचा फॉर्म्युला काय? रेझिस्टिव्हिटी फाइंड आउट करण्याचा बेसिकली जो रेझिस्टन्सचा फॉर्म्युला आहे R is equal to rho L by A. Rho is nothing but the resistance of that material and A is the area of that material. त्याच्या फॉर्म्युला वरून आपण इझिली रेझिस्टिव्हिटी फाइंड आउट करू शकतो कोणत्याही मटेरियल साठी. नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती होती? कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट द ॲबिलिटी ऑफ दॅट मटेरियल टू कॅरी द करंट थ्रू इट and it is basically denoted by the capital G and it is the reciprocal of resistivity. That's why it carry the current through the any material. Okay, so it is called as a conductivity of that material. Next property कुठली होती आपली? It is temperature coefficient of a resistance. Temperature coefficient म्हणजे काय? It is basically showing the variation of resistivity with the temperature. Yes or no? आपण टेम्परेचर वाढवल्यानंतर रेझिस्टिव्हिटी वरती काय परिणाम होतो हे दाखवणारी प्रॉपर्टी म्हणजे आपली टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ अ रेझिस्टन्स. बेसिकली तो बाय युझिंग द फॉर्म्युला अल्फा टी मायनस रो झिरो अपॉन रो झिरो मल्टिप्लाय बाय 1 अपॉन टी मायनस टी झिरो. या फॉर्म्युला मधून आपण काय करू शकतो? इझिली आपली जी टेम्परेचर कोएफिशियंट आहे दॅट इज टू बी द अल्फा टी आपण इझिली काढू शकतो. मग तिथे रो म्हणजे काय आहे? जेव्हा मटेरियल आपलं नॉर्मल करणार आहोत, जेव्हा आपलं टेम्परेचर इन्क्रीज होईल मटेरियलचं तेव्हाची त्याची जी रेझिस्टिव्हिटी असेल त्याला आपण रो झिरोनी डिनोट करणार आहोत. इव्हन दो टी म्हणजे नॉर्मल टेम्परेचर दॅट इज टू बी द अँबियंट टेम्परेचर जे आपलं कंडक्ट मटेरियलचं असेल अँड वेन द टेम्परेचर इज एक्सीड दॅट टेम्परेचर इज डिनोटेड बाय टी झिरो. क्लिअर आहे इथपर्यंत? येस ऑर नो? येस मॅम. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती होती आपली? डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय?
इट मीन्स द इन्सुलेटिंग कॅपॅसिटी ऑफ एनी मटेरियल. कुठल्याही मटेरियलची इन्सुलेटिंग प्रॉपर्टी अगेन्स्ट द हाय व्होल्टेज, जी कुठलाही कंडक्टर जो हाय व्होल्टेजच्या अगेन्स्ट विस्टँड करतो विदाउट एनी क्रॅक और एनी ब्रेक, that property is called as a dielectric strength of that particular material. Okay, so if the material is having or withstand any high voltage without any break or crack, this is known as the insulating capacity of that material, and this property is known as a dielectric strength. त्यालाच आपण काय बोलतो, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हणतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आपण कोणती बघितली होती, थर्मो इलेक्ट्रिसिटी. तर थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, when we having the two different material and these two dissimilar metal are again joined and this junction is then heated, the small amount of voltage is produced which is in millivolt range, and this is property is known as a thermoelectricity. कोणतेही दोन डिसिमिलर मेटल जेव्हा आपण जॉईन करतो आणि त्या जंक्शन मध्ये जेव्हा आपण हीट प्रोड्यूस करतो आणि तिथे जे स्मॉल अमाऊंट ऑफ व्होल्टेज जे प्रोड्यूस होईल ते त्या व्होल्टेजला किंवा त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहोत, थर्मो इलेक्ट्रिसिटी. बेसिकली जे थर्मोकपलिंग असतं, थर्मोकपलिंग ऑपरेशन असतं, तिथे ही प्रॉपर्टी आपल्याला दिसून येते. ओके, मग ज्या अदर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत इलेक्ट्रिकल मटेरियलचे, तर आहेत इलेक्ट्रोकेमिकल, जिथे बॅटरी स्टोरेज वगैरे असतं तिथे बेसिकली ही इलेक्ट्रोकेमिकल प्रॉपर्टी यूज केली जाते. अदर ठिकाणी इलेक्ट्रोफिजिकल प्रॉपर्टी, जिथे कॉन्टॅक्ट वगैरे कॉन्टॅक्ट प्रोटेक्शन वगैरे असतं तिथे आपण ही इलेक्ट्रोफिजिकल प्रॉपर्टी यूज करतो. इलेक्ट्रोमेकॅनिकल कुठे यूज करतो, तर रडार सिस्टीम वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी यूज करतो. ओके, सो दीज आर द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. क्लिअर आहेत या प्रॉपर्टीज, येस और नो? येस मॅम. ओके, सो आपण एक थोडासा ब्रेक घेऊयात आणि आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी घ्यायच्या का? नको, उद्या घे मॅम. उद्या घ्या. का कंटाळलात का? नाही मॅम, तुमचा आवाज ब्रेक, तुमचा व्हॉइस खूप ब्रेक होतोय मॅम. अजून आताही ब्रेक होत होता खूप. तुमचं नेटवर्क पण नाही, उद्या घ्या. यश, यश जर नको बोलला तर आपण घेऊयात. यश काय करायचं? काय बोलले? तू नको बोललास तर आपण घेऊयात, काय करायचं यश? घ्या मग घ्या. चला, यशची जशी इच्छा, घे म्हणतोय यश तर घेऊन टाकूयात, है की नाही मुलांनो? मॅडम नको. नको नको. ठीक आहे, बघू उद्या मग आपण जास्त वेळ घेऊयात. उद्या आपण 2 hours घेऊयात. अरे मेकॅनिकल प्रॉपर्टी खूप भारी आहे. उद्या लवकर घ्या ना. लवकर सकाळी घेऊयात, मग काम करूयात, मॉर्निंगला घेऊयात. सांगते मी टायमिंग मग. मॅम मॉर्निंगला लेक्चर आहेत. मॅम दुपारी असं. मॅडम 5चा टायमिंग नको, जरा लवकर घ्याल काय? 5ला काय करायचं असतं श्रवण, तुला दिवाबत्ती लावायची असते का? नाही मॅम, त्याला जेवण 12:30ला कोणाचं नसतं का? मॅम नका 12:30ला. नको ना पूजा, आपलं टायमिंग व्यवस्थित आहे ना? मॅम 12:30 नको, सकाळपासून 9:30 to 12:30 लेक्चर्स कंटिन्यूस असतात. म्हणून तर मी 5:30 ठेवलं, जरा तुम्हाला विषय मॅम. आहे की नाही, किती कष्ट घेतात. टाइम टेबलप्रमाणे 9:30चा. काय म्हणतो पूजा? मॅम दुपारी मध्ये घेतलात तरी चालेल, मॅम 3 वाजता, पण लगेच 12:30ला नको. तुमचं मॅडम 1-2 वाजता मॅडम. तुमचं लेक्चर किती वाजेपर्यंत असतात मला सांगा. कंटिन्यू 1-2 वाजता जेव्हा सगळे कुठे होतात? तुम्हीच तर मला म्हटलं सगळे लेक्चर होत नाहीत मॅडम. होतात मॅम. काय होतात? चला, काय पण खोटं बोलू नका आता. मॅम आता लेक्चर थांबा, लिंगायत सरांचं एक असेल, खरात सरांचं एक होतं, अजून कुणाचे होतात? सरांचे 2 होतात, कधी होतात. हो मॅम. खरात सर, मी लिंगायत सर आहेत का? नो मॅम. नो मॅम. मग अजून कोणते टीचर्स आहेत तुम्हाला? त्या महाजन मॅडम आहेत त्या.
हो मॅम. आणि अजून मॅडम सुरुवात केली. 4च लेक्चर झाले. स्टार्ट नाही केले अजून. तरी एवढी नाटकी करता मॅडम. आता नका घेऊ, हे नका घेऊ. मॅडम 3 वाजता. हॅलो मॅडम 3 वाजता घ्या. 3 वाजता. मॅडम 3 वाजता घ्या. 3 वाजता का? बघू आपण 3 ला शिफ्ट करूयात मग. पूजा 3 ला लेक्चर असतात का पूजा? नाही मॅम, 9:30 to 12:30 असतात. मग 12:30 नंतर अजिबातच नसतात कोणाचेच. नाही, नो मॅम. डिरेक्ट तुमचा 5 वाजता. 12:30 नंतर बघू मग. टायमिंग सांगेन मी. आपण शिफ्ट करायचंच आहे ना आपलं टायमिंग. मग 12:30 नंतर सांगेन मी तुम्हाला. मॅडम पण 12:30 नंतर लगेच नको, कारण का 9:30 पासून आमचे 12:30 पर्यंत लेक्चर असतात कंटिन्यू. मग काय झालं त्यात एवढं? मॅम लंच मॅम चार्जिंग झोप येते. मॅम चार्जिंग नाही राहत. जसं काय मोठं मन लावून ऐकत असता तुम्ही. त्यातला आधीच आपल्याला नेटवर्क देवता पण प्रसन्न आहे. मध्येच जातो, मध्येच येतो. मॅम चार्जिंग नाही राहत. चार्जिंग नाही राहत. अजून बॅटरी चार्जर घेऊन बसायचं. काय तुमचा असतो तो भूक लागते मॅडम. पॉवर बँक घेऊन बसायचं. मग मॅडम भूक पण लागते. मग बाजूला काय आता बोलले असते, ऑफलाईन आहे, घेऊन बसायचं. आधी जेवण करून बसायचं. हा, लेक्चरला यायच्या आधीच जेवून घ्यायचं पोटभर. बघू करायचं मॅडम आपल्याला. असं म्हणजे कंटिन्यू लेक्चर घेऊन म्हणजे असा कंटाळा येतो म्हणून. नाही, टायमिंग शिफ्ट करायचं आहे. बघू करूयात. पण सध्याला राहू दे एवढा मंथ. हा बरोबर आहे. हा मग यश बोला ना. ओके चला मॅम हा मंथ राहू दे, पुढच्या मंथ पासून शिफ्ट करा. हो, फर्स्ट इयर पण हो चालू. मॅम. त्यांचं टाइम टेबल सेट झालं ना की तुमचं सांगते मी तुम्हाला. ओके ओके मॅम. ओके मॅम. आजचं शिकवलेलं ओके मॅडम. समजलं का? येस मॅम. पुढे कॅरी करायचं. हो मॅम. हो करूया. तेवढंच प्रॉपर्टी कम्प्लीट होतील आपल्या. काय करायचं पूजा? LR कुठे? CR कुठे? कोण आहे? CR कोण आहे तुमचा? मॅम, उद्या येतच नाही मॅम. शेअर झोपला. CR कोण आहे? ते पाचटे. सिद्धेश. हो मॅम, तो कधी येतच नाही. CR असतो तो. क्लासला जॉईन करून स्वतः निघून जातो. असेच असतात CR, आहे की नाही? तो जॉईनच नाही होत मॅम, मॅम. त्याला नेटवर्क नसतं, असं काहीतरी आहे. नेटवर्क इश्यू असतो. ठीक आहे, ठीक आहे. डोंट वरी. आपण टायमिंगचं बघूयात. सध्याला अभ्यासाकडे लक्ष द्या. बाकी कशाकडे नका लक्ष देऊ. 5:30 असू नाही तर 7 असू, तुम्ही अभ्यास करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. समजते का? तुमच्यापेक्षा FY वाले बरे 10-10 वाजता सुद्धा जॉईन होतात. रात्री मॅम. रात्री 10 वाजता काय येतात काय काय टीचर स्टाफ. 10 वाजता सुद्धा लेक्चर होतात FY चे. त्यामुळे तुम्ही पण तशी तयारी ठेवा. मॅम आमचे तर कधी नाही झाले 10 वाजता. आपले इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट स्ट्रिक्ट आहे ना. चालतंय चला. ओके काय मॅम. बाय बाय. समजलं ना शिकवलेलं? बाय मॅम. मॅडम Yes, ma'am. अटेंडन्स लावू का? अटेंडन्स मॅडम अटेंडन्स कशी घेणार? घेते मी. तुम्ही नका त्याचं टेन्शन घेऊ. घेते मी ती बरोबर. चला. ओके मॅम. बाय बाय. मॅडम. थँक्यू.